गेल्या काही दिवसांपासून तुम्ही चक्रीवादळाच्या बातम्या सातत्याने ऐकत असाल की चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आहे, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात नुकसान होणार आहे। पण अशाही बातम्या त्यानंतर तुम्ही ऐकत असाल की हे चक्रीवादळ नाहीये, हा कमी दाबाचा पट्टा आहे। पण जी काही सध्या महाराष्ट्रात तुम्हाला सिच्युएशन दिसतीये, जो काही वादळी वाऱ्यांचा पाऊस आहे, जो काही कोकणामध्ये हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो सगळा या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाहायला मिळतोय, जो की आता महाराष्ट्राच्या जवळ आलेला आहे, महाराष्ट्राला धडकला सुद्धा आहे असं आपण बोलू शकतो। नेमकी या कमी दाबाच्या पट्ट्याची सिच्युएशन काय आहे, हे खरंच चक्रीवादळ आहे का आणि याचं चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सॅटेलाइट इमेज सध्या तुमच्या समोर आहे आणि तुम्ही बघू शकता सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपल्याला कळतं की ओव्हरऑल कशा प्रकारचं हवामान जे आहे, वातावरण जे आहे, वेदर जे आहे ते सगळ्या देशावर आहे आणि वारे कशा प्रकारे वाहतात, कारण वाऱ्यांच्या दिशावरूनच आपल्याला अख्ख्या देशामध्ये कशा प्रकारचं हवामान आहे हे जाणून घेता येतं। आता इकडे जर तुम्ही बघितलं तर या बाजूला सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, ज्याचा आपल्याला महाराष्ट्र असेल किंवा भारताला ज्याचा काही परिणाम होणार नाही ते त्या बाजूला आहे। इकडे बंगालच्या उपसागरात ते आहे, पण अरबी समुद्रामध्ये जे काही तयार होतंय, जे काही वादळी वारे वाहत आहेत, सायक्लोनिक सर्क्युलेशन आधी होतं, त्याच्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर झालं, डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आणि हळूहळू याचा प्रभाव वाढत गेला आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळाला। मे महिन्यामध्ये कडक असं उन्हाची अपेक्षा असताना सगळ्या भागांमध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला मिळाला। मुंबईमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडलेला आहे। या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच हे सगळं झालेलं आहे। आता या कमी दाबाच्या पट्ट्याची काय सिच्युएशन आहे तर इकडे तुम्हाला दिसतंय, हे बघा, हे जोरदार वारे वाहतात आणि हे पूर्वेच्या दिशेला जात आहेत। सुरुवातीला आपण काय बोलत होतो की उत्तरेला जाणारे वगैरे, पण आता हा कमी दाबाचा पट्टा पूर्वेच्या बाजूला जात जात तो कमकुवत होणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। आता हा सध्या आहे दक्षिण कोकण किनारपट्टीवर, त्याचाच परिणाम म्हणून रत्नागिरी, कोकण हा जो जवळचा भाग आहे या सगळ्या किनारपट्टीच्या, त्या भागांना रेड अलर्ट जारी केलेला होता। आपण सध्या पाहणार आहोत, वेदरचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला अलर्ट पाहायला मिळतील, पण सध्या आपण काय पाहणार आहोत तर या कमी दाबाच्या पट्ट्याची नेमकी सिच्युएशन काय आहे। IMDनेच या संदर्भात एक ट्विट केलेला आहे आणि एक ट्विट करत एक फोटो जर तुम्ही बघितला तर ही इमेज जी आहे या कमी दाबाच्या पट्ट्याची ही IMDने इकडे जारी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकी सध्या या कमी दाबाच्या पट्ट्याचं सिच्युएशन काय आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा हळूहळू पूर्वेच्या बाजूला सरकतोय, हळूहळू हा पूर्वेच्या बाजूला सरकून हा जो कमी दाबाचा पट्टा आहे त्यानंतर त्याचं रूपांतर, त्याची इंटेन्सिटी कमी होईल आणि त्यानंतर जे आहे तो पूर्वेकडे सरकून तो ओसरू शकतो किंवा त्याचा जो दाब आहे, त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो असं सुद्धा हवामान विभागाने म्हटलेलं आहे। आता IMDने काय म्हटलेलं आहे, जो अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे, जो आधी कर्नाटकच्या किनारपट्टीवर होता, आता तो जर आपण बघितलं तर तो सध्या जो आहे तो आहे दक्षिण कोकण किनारपट्टीवर। सांगितलेलं आहे की जो कमी दाबाचा पट्टा आहे तो हळूहळू जो आहे तो पूर्वेच्या बाजूला सरकत आहे। त्यांनी इमेज सुद्धा इकडे जे आहे ती बघा जारी केलेली आहे। हळूहळू हा कमी दाबाचा पट्टा पूर्वेच्या बाजूला सरकून तो आता सध्या जो आहे गेल्या 6 तासांमध्ये तो पूर्वेच्या बाजूला सरकलेला आहे, 5 प्रति तास वेगाने तो पुढे हललेला आहे आणि आता सध्या दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीवर तो आहे आणि पुढे तो हळूहळू पूर्वेच्या बाजूला जाऊन तो कमकुवत होणार आहे असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस तरी या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जो आहे तो महाराष्ट्रावर असणार आहे आणि त्यानंतर तो ओसरू शकतो असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। इथे आपल्याला काही GFS मॉडेल दिसतात आणि या GFS मॉडेलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, इकडे बघा, हा इकडे आपल्याला हा कमी दाबाचा पट्टा दिसतोय आणि हळूहळू हा पूर्वेकडे जो त्याची वाट आहे, पूर्वेच्या बाजूला त्याची आपल्याला आगेकूच दिसते। इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला ही सिच्युएशन दिसेल या कमी दाबाच्या पट्ट्याची। पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये याचा प्रभाव असणार आहे। तुम्हाला मी दाखवतेय की कशा प्रकारे दिवसेंदिवस याची सिच्युएशन तुम्ही जर बघितली तर पुढे 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 मी तुम्हाला दिवस दाखवतेय की पुढे जाऊन याची सिच्युएशन कशा प्रकारे असणार आहे। हा जर जेव्हा ओसरेल किंवा याचा जेव्हा प्रभाव कमी होईल तेव्हा तो कसा दिसू शकतो हे IMDने जे GFS मॉडेल जारी केलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर हा पुढे जाऊन इकडे बघा या बाजूला जाणार आहे। त्याच्यामुळे
ते कधी होणार आहे? 5 ते 6 दिवसांनंतर. पण सध्या 3 ते 4 दिवस पुढचे या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या अख्ख्या महाराष्ट्रावर असणारच आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्याच्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस हा जो कमी दाबाचा पट्टा आहे, जो की आता दक्षिण कोकण किनारपट्टीवर आहे आणि त्याच्यामुळे अनेक महाराष्ट्रातील जिल्ह्यांना, खास करून कोकणातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. आता हा कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे जाऊन तो कमकुवत होणार आहे. तो नेमका कधी कमकुवत होणार आहे, त्याचा प्रभाव कधी कमी होणार आहे, हे अजून IMDने सांगितलेलं नाहीये. अर्थात ते आम्ही तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये सांगूच. तुम्ही लक्ष ठेवून राहा या सगळ्या अपडेट्सवर. पण सध्याची परिस्थिती आहे ती 3 ते 4 दिवस या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळणारच आहे. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.